इतकी एक 14 पैकी एक कोमल जाती भुंग्याची, म्हणजे सात्विक. हे तर अमृताचा स्पर्श झालेली भुंगे होती. शरण आले, मारुतीराय सारख्याला शरण आले. काय काम, काहीच नाही म्हणले. त्या बाईचा पलंग टोकरा. बुद्धिमतांवरिष्ठ मी थोडंसं सांगतो, चमच्याभर तूप घेतो समुद्रातलं. मारुतीरायाचा बुद्धी किती मोठी होती. बाईनं सांगितलं, हनुमंता भुंगे आडव. प्रभू रामचंद्र इकडं आले की मग प्रभू रामचंद्र माझ्या घरी येतील. मारुतीरायानं सांगितलं, दारात नाही, आतमध्ये बसू. पण एक लक्षात ठेवा आईसाहेब, माझ्या मालकाला विघ्न चालत नाही. याचे 1-2 पुरावे सांगतो. कोणता विघ्न? चक्षुया चक्षुपाती मिनलिया वरुता नियती तयावधीची आई ती विलंबन चाले. सांगू खाली येऊन, वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय त्याला आपण निमिष म्हणतो, क्षण म्हणतो. इतक्या वेळापुरतं जरी विघ्न झालं तर माझे मालक मधात येणार नाहीत. तिनं सांगितलं, अरे मी कोण आहे? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ताकद आहे तिची. याच्या पुढचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. असे 4 का 5 पुरावे येत, पण मला आता 2 आठवायला येतं. बस झाले तितके बी 2 तिकटापुरते असले बस झाले. जाताना धकत कसं बी. मग दुसरा एक पुरावा आहे, केसाचे आडवे भाग नाही. रोमतंतु भयो सवे भागाती चतुर्दशम. केसाचे उभे 14 भाग करायचे. उभे उभे, आडवे नाही, उभे उभे. एक केस किती बारीक असतो, त्याचे उभे 14 भाग केल्यावर 14वा भाग किती बारीक असो. चष्म्यान दिसल का देऊ? तै रोमाचे चतुर्थ भागे तै मोजिता विभागे तै विलंबाचे निभय भागे शन एक चिगा. जाबाली बकदालभ्य भृशुंडी ह्या लोकांनी पुरावे दिले. तितकं सुद्धा सहन होणार नाही. बाईनं सांगितलं, तानच घेऊ नको. त्या भोंग्याला सांगितलं, बेट्या हो पलंग सजून ठुलाय. कर्म सांगायलो, प्रारब्ध क्रियमान सजून ठुलाय. तुम्ही असं खा. बदाम ज्या बरणीत टाकले त्या बरणीचं ढक्कन उघडं ठेवा आणि त्याच्यात एक गुळाचा खडा टाका. आपण मग त्या छोट्या छोट्या पाहुण्यामध्ये जातात. मुंग्या देखून या गुळ धाव खाली. गुळाचा खडा, साखरेचा खडा, खडी साखरेचा खडा पाहिला की मुंग्याला मूळ वाटी द्यायचं काम नाही. आपण मग त्या सुरुवातीला. आणि आम्हाला बदाम येत होते पहिले पूजेचे. तर ते पूजेचे बदाम सगळे गोड नसतात, काही कडू जहर असतात. तर मुंग्या हुशार ते बदाम खात नव्हते. मी मुद्दाम डब्बा उघडं ठेवायचं. ज्या बदामाला मुंगी चिटकली ते बदाम काढून ठेवायचं. तुम्हाला एक माहित आहे का, पोपट त्याच आंब्याला चोंच लावतोय, त्याच्यातला गोडवा विशेष असतोय. जेवताना तीच करंडी खाची. काय त्याच्या चोंचीस ती ताकद असेल, काय काय ते प्राणी मात्राला विश्वाच्या मालकानं दिलेलं ते वरदान. बदाम जर मुंगीनं पूर्ण खाल्ला तर वाटतच नाही बदाम संपलाय. जशाल तसं वरून टरकल, दाबल्यावर कळ तू काहीच नाही. तसं चट मधलं खाल्लं, टरकल ठुलं पलंगाचं. बावनिया चंदनाच्या चौरंगाचे पाय होते, बावनिया चंदनाचे पाय होते पलंगाला. चट खाल्लं, धार दिशी तो रावण खाली पडला. आनंदाची आबूक ठोकली पंढरपुरातल्या मालकानं, वाचलो रे. आणि मग मारुतीराय, चला आंघोळ करून घरी जाऊ. मारुतीराय म्हणले, आंघोळ नंतर, आधी त्या बाईच्या घरी चला. मालक म्हणले, अरे एक रावणानं अशोक वाटिकेत ठुली तर मला किती जगिता येत्यान, पण 7व्या अवतारात मला दुसरी करता येत नाही. मर्यादा पुरुषोत्तम आहे, सूर्यवंशाची रीत आहे. आणि मी जर या वंशाला दूषण लावलं या अवतारात, मी बंदिस्त आहे.
तर आहा कटा त्याचे करीती वंशी दुराचारी पुत्र झाला. शाप देतेत पितर, शाप देते, काय करणार. मारुतीरायाने सांगितलं देवा नुसतं पलंगाला पाय लावला की पलंग मोडणार आणि मोडा की मग तुम्ही तिथं थांबायचं नाही असं मी वचनबद्ध केलं. काय डोकं लावतो पवन सुता, अरे पतिव्रतेचा पलंग माझ्या पायानं मोडल, तिची देवावरी सत्ता नाही मोडत. मारुतीरायाने सांगितलं मी सगळं केलंय, तुम्ही ताण घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. तर प्रभू रामचंद्र म्हणले तुला संन्याशाला हे आगावपणा करायची काय गरज होती, मागणं पुढं फुकटा उडत. नाही म्हणले ज्यानं लग्न नाही केलं त्याला तर लय संसारीच का वाटतोय. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, आमच्यापेक्षा ज्यानं लग्न नाही केलं का ते महाराज जास्त संसार सांगतो. विढाला विढाला कारण ते काय असेल देव जाणे, ते देवानं त्यांना मेमरी कार्ड टाकलेलं असते. ते संसारावर जास्त बोलत आहेत, फक्त लग्न करीत नाहीत. असं मी खूप ठिकाणी लहानपणापासून कीर्तन ऐकतो ना. योग असा आला, तू काय कशा करता ऐका ना म्हणले मालक, हे जर करीत नव्हतं तर तुम्ही वाचत नव्हतात, हे जर करीत नव्हतो तर तुम्ही वाचत नव्हतात, तुमच्या करता केले. बरं चाल. मारुतीरायावर विश्वास होता, पोचले तिथं. भगवंताला पाहिल्याबरोबर काय बाईला आनंद, जगाचा बाप आहे. बाहेरच्या दरोजापासून प्रभू रामचंद्राचा अंतकरण तिला प्रणाम करीत होतं, प्रणाम करीत होतं, प्रणाम. ही प्रभू रामचंद्राची व्याख्या आपल्यासाठी पोषक आहे. ज्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम वृत्त आहे का, त्या अवतारात तिनं जरी प्रभू रामचंद्राची अपेक्षा केली असेल पण प्रभू रामचंद्र तिला मायेच म्हणत होते. ही त्या अवतारातली ख्याती आहे. अंतकरण तिला आई म्हणून पुकारित होतं. गेले ना अंगठा मारला पायाचा, पायाचा अंगठा मारला, कडकड कडकड पलंग मोडला, निघाले वापस. सव्य भागा अशी दृष्टी जी आहे ते तिच्याकडे पाठ केली, तिकडे तोंड केलं. भगवान चाललात, माफी असावी, माफी असावी, माफी असावी, माफी असावी. देवानं पाहिलं नाही पण एक वरदान दिलं. या अवतारात मी बंदिस्त आहे, बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तोनी दावीन. हा, मला त्याच्या पुढे जाता येत नाही, पण पुढच्या अवतारात तुला एक पत्नी म्हणून स्वीकारीन. तर 16,108 बायका केल्या. भागवत किती ऐकले तुम्ही? बरेच भागवतकार तुम्ही वाट पण लावले, म्हणजे त्याचं आयुष्य संपल्यावर गेले बिचारे, तुम्ही थोडेच मारले. पण 16,108 बायकांपैकी चंद्रसेना पुढच्या अवतारात कोणत्या नावाची बायको होती सांगता येईल का? पक्क आहे काय? म्हणजे असं त्याचा काही पुरावा श्लोक सांगता येईल का? नाही असंच का सोनाराच्या नळीवाणी फुकलं तिकडे गेलं? असं नाही, असं एरंडाचं गुराळ नाही सांगितलं पाहिजे. विढाला विढाला प्रसन्न केला, जिये चरुणावरती लोळला, तो पियुषाचा संचय ठेला, चंद्रसेना म्हणती तेला. ते वरद हस्त पावली, सत्रजिताची कन्या झाली, श्रीमंत कावरुता ठेली, अवदानेची गा. मग 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं, मनी देणारा हुंडा तिच्या बापाने दिला. हे त्याचा पुरावा आहे. विढाला विढाला ऐकणारे माणसं इतके हुशार व्हावा की कीर्तन करताना काही माणसाकडे पाहिलं की कीर्तनकाराचं धोतर घामानं वलवा, पटक्यातून घाम सुटावा, इतके हुशार पाहिजे तुम्ही. तुम्ही काही काही गोष्टी वाचिनत म्हणून पांचटायचं धकायला. विढाला विढाला
देवाचे नियम न सांभाळणाऱ्याला जर तुम्ही मानित असाल तर त्याचं पाप तुम्हाला अर्ध फेडावं लागतं. दोघांची पतन सारी खेळी, सारी खेळी, दोघांची पतन सारी खेळी. चांगल्यांच्या पुढं बस जा. कधी कधी माझं कीर्तन टाळलं तरी हरकत नाही, पण उद्याचं कीर्तन वयाची 75वी ओलांडली. 27 वर्ष झालं एकाही वारीला गैरहजर नाहीत गुले बाबा. 27 वर्ष झालं पाहतो. 27 वर्ष ही वारी झाल्यावर त्यांना निमोनिया झालता. कालची वारी झाल्यावर 75वी ओलांडली. 75वी तरी पण ज्ञानोबारायाच्या 16 शेडगे दिंडीमध्ये ते चालत असतात. मी काही बोलत नसतो, पण तशा माणसाला चालता चालतात प्रणाम करीत असतो. आपलं उजळून निघत असते. एखाद्या वेळेस आमच्यासारख्याचं नाही कीर्तन ऐकलं तरी चालेल, ही लोक ऐकत जा. तुम्हाला कारण सांगू, परमार्थात चुका करणाऱ्या भडव्याचं ऐकलं की पाप फेडावं लागते. पुरावा ऐकला तुम्ही, पुरावा ऐकला, मी नाही पुरावा देत. मला हे बसावं लागते ना माणिक भाऊ, मला हे सुद्धा माझं पाप समजितो मी. पण पुन्हा एक वाटते देवानं आपल्याला वाचिलं. तुम्ही होते प्रत्यक्ष पाहायला, मला मणक्याला मार लागल्यामुळं जास्त पाय हलतो. काय सांगू लागू, सत्य भाऊ. चंद्रसेना. हा, सुलोचना बरेच म्हणले ना. चंद्रसेना योग असा आला, पुढच्या जन्मात पत्नी करताल. पण लक्षात घ्या, जिनं स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसलंय तुझ्यासाठी, देवा तुझ्यासाठी स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसलंय. तुला फक्त काही औपचारिक भोग घेण्यासाठी पलंगावर बोलील तर तू अंगठ्यानं पलंग मोडास. लक्षात ठेव, पुढच्या अवतारात जरी तुझी पत्नी झाली तरी पण याच अंगठ्याला जरा नावाचा पारदी बाण मारीन आणि तुला संपीन. भिल्ले विंधिले शारंधर. ज्या अंगठ्यानं पलंग मोडा त्याच अंगठ्याला साहेब द्वापार युगात बाण लागला. त्याला कर्म नाही चुकीत आलं. आता इकडं बघा, ह्या बाबाकडं निघाली प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र निघल्यावर यानं चढता पाय घेतला तर ती बाईला हुशार, ती धरली मागून शेपूट. हो बाई, किती अधिकारी सांगू तुम्हाला. गरुडाला अमृत दोनदा भेटलं. दत्ताबुवा, दोनदा गरुडाला अमृत भेटलं, टिकिता नाही आलं. सर्पाच्या माईला कदरूला एकदा अमृत भेटलं, टिकिता नाही आलं. राक्षसायला नालायकाला अमृत भेटलं, पण मोहिनीकडे पाहत राहिले आणि दारूच पिले. मोहिनीचे रूप धरी धरी घन श्याम ग, अमृताची साठ वाटी करी घन श्याम ग. क्या बात आहे, वा सुदर्शन, छान छान. हे त्या लेकरायचा आवाज छातीच्या वाढवा ना, हे तुमचं चांगलं करीन. ते तुम्हाला एकदा बी म्हणले आवाज वाढू नका. मी लय पक्वादे पाहिले की लाऊडस्पीकरवाल्याला 1000 खालून देतात आणि ते म्हणतात कीर्तनकाराची गायकाची काशी करा, आमचाच वाढवा. लय पाहिले, एकदा तुम्हाला म्हणले नाही म्हणून तुम्ही मनान वाढा. रड्यावच माईनं पाच वय तिला कळाव ना, सकाळपासून पेलं नाही, आता 2 वाजता पाजावं म्हणून विठाला विठाला. खोटं बोलणार नाही आणि भेणार बी नाही कोणाला. नका घेऊ कीर्तन तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव, मला पायपे पैशाचा असा. बायको एकच आहे, 2च लेकरं.
वडील 90ला गेले, आई जिवंत आहे, काय ताण नाही, भरपूर पैसे आहेत, काय हराम खोरायचे अंडरडी घालणार नाही. कोणाला पटलं आणा, नका पटलं नका, काही गरज नाही. माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे. मी त्या स्पीकरवाल्याला म्हणलं, का रे आम्ही तुझा काय बांध कोरला होता? तुम्ही काहीच नव्हता कोरला, पण त्यानं फाईल सरकिण्यासाठी वजन तुलतं. हे 500-500च्या 2 नोटा त्यानंच द्याल, त्या पकवाद्यानंच, म्हणून त्याचा आवाज मला मोठा करावाच लागला. अरे मी म्हणलं, अरे तर कीर्तन मातीत घातलंस, चांगले प्रमाण म्हणणाऱ्याचे प्रमाण मातीत घातलीस, तुला काय भेटलं रे? ते म्हणलं, मला काय भेटू, पण त्याला, त्या भाडव्याला तो कोण्या नरकात टाकावं हे देवाला पण कळायचं नाही. संप्रदायाचा नियम काय उतरेश्वर बुवा दत्ता बुवा? 1 नंबरचा आवाज वक्त्याला, 2 नंबरचा तुम्हाला, आणि 3 नंबरचा हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे बरं का, माझा नाही, माझा नाही. पण हे बिचारे काय नाही म्हणले, साऊंडवालं चांगले, वाढीव म्हणलं वाढीत. आता मायराडे शोपाजीत नाही, ते कसं वाढी? त्याला म्हणावंच लागेल ना वाढीव म्हणून. चांगलं आहे, धरली शेपूट. हा अमृताचं सांगू लागलो. राक्षसायला अमृत भेटलं, देवाला नव्हतं भेटलं बरं का. हे मोहिनीच्या नादी लागले. मोहिनी लय बेकार असते. 527 एकर जमीन आमच्या पाहुण्याला. गळ्यात मी मारुती द्यायच्या पुढं सांगायला मी एकही गोष्ट तुम्हाला सांगितल्या मग म्हणीन हे खोटं आहे. पण 527 एकर, 6वीला त्या गावात लग्नाला गेलतो, तर 527 एकर जमीन आमच्या पाहुण्याला. शेवटच्या टप्प्यात ते पाहुण्यात दैले ओढीत होता. दैले कळालं का? ओढून टाकलेल्या बिडीच्या दुंडकाला आमच्याकडे दैल्या म्हणते. अंतू भाऊ 527 एकर जमीन मोहिनीच्या नादी लागला होता. एका माणसाकडं 250 मशाली सोन्याच्या होत्या. 2.5 किलोची, 1.25 किलोची, 2.25 किलोची मशाल सोन्याची. गावरान तुपात जळत होती संध्याकाळी. घासलेटाचा दिवा नव्हता. शेवटी कांदान भाकर भेटली नाही त्याला. गंगाबाई नावाच्या मोहिनीच्या नादी लागला. तिचं नाव होतं गंगाबाई. त्या काळातली नृत्य सम्राज्ञी होती. हो, ती फक्त भेली निळोबा राहायला. ती कोणाला भेली? फक्त निळोबा राहायला. आणि मग ह्या गंगाबाई नावाच्या नृत्य सम्राटनी आणि गान सम्राटनी हिनं 250 मशाली सोन्याच्या ज्याच्याकडे, ज्याच्या दरबारात, त्याचा चुरा केला. चुरा बुकीत कांदा फळडा, चिंगळी उडून गेली. सरकलं इकडं तिकडं पांगडे. आणि मग एका लावणीकाराच्या लक्षात आलं, अभंग किती श्रेष्ठ आहे. मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला. मग ती गंगाबाई नावाची स्त्री निळोबारायच्या पाया पडली. हौदाची तुटी मोकळी केली, स्नान केलं आणि निळोबारायची श्रोता झाली. पण अगोदर ही नृत्य करत होती. लय मोठ्या माणसाला वाजलं. ज्याचा वाडा जळाल्या पेटल्यावर 4.5 महिने जळत होता. इतका मोठा वाडा होता. आपला नव्हता 2-3 मासडा. आणि तो भाऊ तुम्हाला नाही म्हणालो, तुमच्या इथलं तर दूध भाकर खाल्ली कसं म्हणावं, आहे का नाही? ज्याचं मीठ खावा त्याच्या विरोधात कसं बोलावं. इतकी मोहिनी बेकार. अमृत भेटलं, मस्ताडे बेटे मद्याच्या नादी लागले. देवाला अमृत भेटले, हे तरी कुठं शिस्तीत राहिले. देवाला सांगावं लागलं, मी वरून बाई आहे ना आतून बुवा आहे. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम. भागवतात वर्ण मला वाटतंय समुद्र मंथन हे आता लय भागवत सांगायले. हे आता गिरगाव करायला डुबिनार. तुमची कृपा. चांगला अभ्यास. वा, याबा दुसऱ्याची प्रगती पाहिल्यावर ज्याला आनंद वाटतो त्याला वारकरी म्हणायचं. दुसऱ्याचं बरं झाल्यावर ज्याला खपत नाही त्याला रावण म्हणायचं. रावण हा अतृप्त आत्मा होता. अतृप्त आत्मा होता. अतृप्त आत्मा होता. चांगली माणसं आहे ती. गोड आवाजावर प्रभू ते गोड अशी माणसं. मोहिनी सांगू लागली,
ब्रह्मदेवाला खुनीलं ए 8 डोळ्याच्या तू इतका काय भुलला, मी वरून बाई आहे ना आतून बॉय, तरी वाल खिल्ले तयार केलेत त्यानं. हे जास्त अडचणीत नको, इचून निघत असतात. घरी गेल्या वाचा ना तुम्ही ते, दुसऱ्या एखाद्या पुराणकाराला विचारा, एकट्याचाच कौरक पिना पाडता रे बाळू. नाही टिकीत आलं अमृत. ह्या बाईनं अमृत स्वतंत्र व्याप्तीत आणलं. अमृताचा कलश प्राप्त करणारी जगाच्या पाठीवर, विश्वाच्या पाठीवर एकच बाई होती, चंद्रसेना. आणि अमृताच्या बळावर नवऱ्याला सांगितलं, चंद्र सूर्य येतोपर्यंत विधवा होणार नाही, चंद्र सूर्य येतोपर्यंत कपाळावरचं कुंकू कोणी पुसणार नाही. आणि मारुती रायला सांगितलं, हनुमंता तो भुंगी मारलीस? नाही म्हणले. आपण नाही मारली, बिलकुल नाही, आपण मारलीच नाही. ती बाई का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी होती का? ती बाई शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून न्यायचे, महादेवाला वाचे, बाई झाली पूजा. वारे चोर सोसायटीचे अध्यक्ष, दुसऱ्याची फुलं चोरीतीन, महादेवावर फुलं टाकी, ती गौऱ्या टाकल्याचं पाप लागन तुला. काहीतरी पुरावा आहे ना एक, आहे काहीतरी पुरावा. मला वाटतं दगड मारल्याचं पाप लागतंय. हो, हे तिथैसे दगडवारी मंत्र पुष्प देवाची, मंत्र पुष्प देवाची, मंत्र पुष्प देवाची. आळंदीला असताना घुलेबाबा सोबत, तात्यासोबत, अजून 4-2 चांगल्या लोकांसंग फिरणारा माणूस. मागं माझजवळ बी होते, पण त्याला आता सांगितलं, तुमच्या नदीला पाणी आहे, तिथूनच ऊस फिरवा. तुमची नदी आटल्यावर मग गिरगावकराकडे या. चैत्र संपल्यावर नद्या शक्यतो आटत येतात, माही नाही आटत, मग आपल्याकडे त्यांना प्रवेश. एक जण म्हणला, उत्तरेश्वरचा तुमचा काही वाद झाला का? मी म्हणलं, तू मिटवायला येतो का? तूच मिटेव ना, तू बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला चालली, तू दुसऱ्याच्या बिड्या वाढायला ना, आमचं काहीच काय असं दिन काय करायचं तर विठाला विठाला. मला मजा आपल्या परिसरात येते बरं का. तुम्ही आपल्या परिसरातले म्हणून नाही, मला जितकी मजा आपल्या परिसरात आहे इतका श्रोत्यांचा ओघ हे पुन्हा नाही कुठे नाद करायचा. काय नाही, काय भिमलेले या भागाला, या मातीत ताकद या प्रांतातल्या. दुसरी अजून ताकद सांगू का? महाराष्ट्रातला पहिला शास्त्री या भागातला आहे. महाराष्ट्रात 3च शास्त्री आले, तेव्हा कोणीच शास्त्री नव्हतं. महाराष्ट्रात 3च शास्त्री, तेव्हा एकही शास्त्री नव्हते. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री देठणकर. या प्रांतात सुगंध आहे त्या. काशी विद्यापीठाची पहिली. आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे, आता आपलं नशीब मोठं आहे, भरपूर शास्त्री, पण त्या काळाला 3च होते. त्याच्यातला एक आपल्या भागात होता, विठाला विठाला. सामान्य भागे ज्या प्रांतातल्या बाईचं बाळंतपण करण्यासाठी पंढरपुरातला मालक येत होता, ठाकूर घराणा. ज्या घराण्यातले घोडे एकादशी धरायचे, गावकर ठाकूर घराणा. काय ताकद हो. आपला भाग किती मोठा सांगू मराठवाडा. या भागातल्या साधून यज्ञ केल्याच्या नंतर इटकरीचं लोणी तयार झालं काशी. तर राजराजेश्वर शास्त्री ज्यांच्या पुढे लोटांगण घालत होते ते रंगनाथ गुरुजी या भागात येतं. या भागातले म्हणण्यापेक्षा सांगू का, 7-8 किलोमीटरवर त्यांचा जन्म झालता, सोनपेठला. काय नशिबवान आहेत आपण. आणि हे भक्तीचा आनंदच वेगळा आपल्या भागात, काय विषय नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, जिथं पिकतंय तिथं इकलत मजा असते.
लांब गेल्यावर श्रोते किती येतील त्याचं काही सांगायचं नाही. परिसरात महाराज जन्माला येऊन त्याच्या कीर्तनाला लोकांना गर्दी करा, त्याला म्हणायचं महाराज मी नशिबवान की मला तुमच्यासारखे अधिकारी श्रोते भेटतात. प्रणाम तुमच्या चरणी. कारण सांगू, तुमच्या आशीर्वादानंच मी महाराष्ट्रात फिरायलो. 3811 गावं दुपारच्यानं पूर्ण झाले. हे गाव लिहायचं नाही, हे लिहिलं कधीच. 3811 गावं एकदा गेलेलं गाव. हे तुम्ही परिसरातल्या केलेल्या सात्विक श्रोत्यांच्या आशीर्वादानं मी इतका फिरतोय. म्हणून तुमच्या चरणी प्रणाम. आपली ताकद नाही ती. धरली शेपटी, मारले नाहीच भुंगे. नाही म्हणले, मारले नाही. सांगू तुम्हाला पुरावा. पिच्छायाम पिच्छायाम पुच्छाग्र भागेषु. वाक्य नीट ऐका. पिच्छायाम पुच्छ आग्र भागेषु. पिच्छ म्हणजे पंख आणि पुच्छ म्हणजे शेपटी, आग्रभाग म्हणजे टोक. शेपटीच्या शेवटच्या टोकामध्ये पंख सापडलं, ते पंख होतं भुंग्याचं. भ्रमरादि पिच्छायाम पुच्छ अग्रभागेषु. कोर्टात जजला पुरावा विचारायची गरज नव्हती. हे तुझ्या शेपटीमध्ये भुंग्याचं पंख सापडलं हनुमंता. कोणी मारले? मान खाली घातली. कोणी? या बाई, जाय घरी, जाय घरी जाय. मारुती रायनं तिच्या दारात लोळण घातली. लोळले, असे लोळले. प्रभू रामचंद्र उभे होते, पाहत होते. मारुतीराय जवळ गेल्यावर मारुतीरायच्या अंगाला चिटकलेली माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला लावली. तर मारुतीरायने त्याला विचारलं, माझ्या अंगाची माती तुम्ही कपाळ कशी काय लावली? तर पंढरपुरातले मालक म्हणले, तो तिच्या दारातली अंगाला काऊन लावली? मी सांगतो तू अंगाची मी काऊन लावली, पण तो तिच्या दारातली अंगाला काऊन लावली? काय उत्तर द्यावा दादा? डोळे भरून आले मालकाचे. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, प्रभू सौभाग्यासाठी अमृत प्राप्त करणारी जगात एकच बाई होती, 34 नायिकापैकी चंद्रसेना. आणि अशा पतिव्रतेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती अंगाला लागावी. विटेवरच्या मालकानं मारुतीरायला कडकडाटून मिठी मारली. अशा पतिव्रतेचा मी अंकित आहे, म्हणून तुझ्या अंगाला चिटकलेली माती मी कपाळाला लावली. मी एका कीर्तनात सांगितलं होतं, रावणाला मारल्यावर प्रभू रामचंद्रानं अशोक वाटिकेतली माती कपाळाला लावली होती आणि लंकेकडे तोंड करून 3दा नमस्कार केला. तर बाकीच्या बऱ्याच लोकांनी विचारलं, पण सीताई साहेबांनी विचारलं, टाइम संपला का आपला? तर सीताई साहेबांनी विचारलं, जिथं मला 6 महिने 26 दिवस त्रास झाला, ती जागा अपवित्र आहे, मला त्रास द्याला, ती तुम्ही माती कपाळाला का लावली? जाऊ द्या. लंकेकडे तोंड करून नमस्कार का 3दा केला? ऐक ऐक, नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये म्हणून वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्यान रावणाचं पेती झिलं. अगोदर स्वतःचं शरीर जाळलं, मग नवऱ्याचं शरीर जळू दिलं. जगात एकच स्त्री ती फक्त मंदोदरी होती, आणि त्या पवित्र स्त्रीचा वास लंकेत आहे. तिथं गेली सती, पण जिच्या पदस्पर्शानं ही भूमी आणि ती भूमी पवित्र झाली, म्हणून 7 कोटी घरं सोन्याची होती. किती मोठा रावण हो, ज्याच्या एका घराच्या चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. 269 किलोमीटर एकीकडचं भिताड होतं गावाचं. 269 किलोमीटर. गळ्यात शपथ खोटं सांगत. शेजाऱ्याच्या कोणी घालीन, आपोआपल्या गळ्याची कशी घालीन? आणि हे गळा किती महत्वाचा आहे. या हे का कोर्टात सुनावणी देणारा थोडाच आहे. शंकरराव देवराव हाजीर. आपल्याला कोर्ट हैदराबाद होतं ना पहिले, स्वातंत्र्यापूर्वी निजाम तेच होतं ना कोर्ट. मग ते कोर्टात सुनावणी देणारा असं देत होतं. त्याचा गळा आहे होय. आणि कसा घालीन इतक्या चांगल्या गळ्याची शपथ?
269 किलोमीटरचं इकड भिताड पूर्ण सोन्याचं. काय श्रीमंत असेल होते बायका 80,000 होत्या. आपल्या बाई सारखी नाही पाहती कवडाकडून चलती भिताड. 80 सहस्राच्या सुंदराचा 80 सहस्राच्या सुंदराचा माझी मुखराने मंदोदरी माझी मुखराने मंदोदरी 80 सहस्राच्या नाही सुधरू देत मला. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका, 1,00,000 पोर, 1,25,000 नातू. एक पोरग सांगू कसं होतं. आपल्याकडे मंत्र्याला पद किती असते आता किती बीजन कोणी कोण आणणार पहा किती बी म्हणतात कशी भेटतील. लयच वर्षाच्या जवळचा असेल तर अण्णा 2 पण एका मंत्र्याला 222 पद. त्याला वाहनात सगळं 17 बाऱ्या बांधून आणलं रावणाच्या पोरात. म्हणून त्याचं नाव सत्रजित इंद्रजित पडलं. इतकं दाड होतं इतकं दाड. याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला ते किती दाड होतं. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. आणि शेष एवढ्या मोठ्या बलशाली पोराला पोरगी देत नव्हता. चल देत नाही पण पोरीच्या बापाच्या विरोधात त्यानं लग्न केलं. ते बिले रगील शेष. ते म्हणला जरी माया पोरीशी लग्न केलं तरी मी तुला मारीन. ते म्हणला मला मारल्यावर पोरगी विधवा होईन. बुक्का लावला तरी हरकत नाही पण मी तुला मारीनच. आणि मारलंच. ते जावाई म्हणला मला मारण्यासाठी 14 वर्ष उपवास. अरे 14 वर्ष 27 दिवस धरीन पण तुला मारीनच. मला मारण्यासाठी झोपायचं नाही. झोपणारच नाही. काय शेष बी काय पोरग असेल ते रावणाचं. अशी पोरं 1,00,000 पोरं 1,25,000 नातू 80,000 बायका. तर सासरे किती झाले 80,000. पण सासा नाही सांगता यायच्या कारण जावायनं 80,000 केल्या म्हणल्यावर सासरा 25-25 तर करीन. म्हणजे हे सरळ सरळ बोलायलो मी. काय तिथला सरपंच नव्हतो. चला रावणाला पोरं किती 1,00,000. मग ज्यांच्या बापानं 80,000 पोरायला 11 तर नातवायला 7 मग सगळ्याचं गणित लावा. आमदारकीला याला कोणाच्या पाया पडायची गरज होती का. एवढा मोठा श्रीमंत रावण पण कर्मे रावण क्षय पावला. प्रतिज्ञा काय होते राजू. समुद्र गोड करीन, स्वर्गाला शिडी करीन आणि सोन्याला सुगंध देईल. तशा कल्पना नालायक होत्या पण माणूस मोठा होता. ह्या कल्पना तिन्ही रद्द करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला 14 वेळेस घाम आला. कारण ह्या कल्पना रावणाच्या रद्द करणं इतकं सोपं नव्हतं. कारण रावण रावणच होता. तुम्हा मला जन्माला घालणारा चतुरानंद त्याच्या इथले देवदूत होता. प्रातायति संगर्भ जायते देवतार्चनं पुनितो चतुराननं मिमजय क्रतुजन्याजन्भयो जग्निरे सर्वरूपेशे यद्भवे शास्त्रयं प्रमुखो मुच्यत यज्जायतेन विष्टः सर्वस्थितं कुलदेवता कुलाचारो शिष्टाचारो सम्मतो यज्जायतं सत्ययं ब्रह्माभय जायते. हे रोजचा कुलाचार करायला ब्रह्मदेव सत्य लोकातून येत होते. किती चतुर आहे ब्रह्मदेव. 2च वाक्यात सांगतो.
माझ्या अंगठ्यावर जितके ठसे आहेत पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही माणसाच्या ठसे माझ्या ठशासारखे नाहीत. हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल. ऐका, इथं बसलेले याचा तरी ठसा माझ्यासारखा आहे का? नाही. किती चतुर असेल. पुन्हा एक चतुर सांगू का? 1,00,000 लिटर पाणी बसायची टाकी बांधा आणि त्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा. काही दिवसाला टाकी रिकामी होती. पण एक उभी टाकी तयार केली आणि तिला 9 छिद्र पाडले, पण तिच्यातून मनानं पाणी बाहेर येत नाही. हे 9 छिद्र पाडले तिला 9. काय विद्वान असेल होते. किती विद्वान असेल, किती विद्वान. आणि तो विद्वान रावणाची तर देव झाला होता. काय श्रीमंत रावण तो. एवढी श्रीमंती त्याची. ह्या प्रतिज्ञा तिने खऱ्या करणार. पण पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाला माहित होतं ह्या प्रतिज्ञा चुकीच्या आहेत. आपली निसर्गाची पूर्ण व्यवस्था बदलून जाईल. रावणानं जर सोन्याला सुगंध द्यायला असता तर सोनं कुठं ठुलंय चोट्याला विचारायचं काम नसतं. पण वास घेतलं की कळालं असतं या कपाटात सोने, याच्यात चिरगुट आहे, चलो. एकच मुद्दा. फार अडचणीत हात घालून काहीच निघत असते. दुसरा मुद्दा बघा. जर रावणानं समुद्र गोड केला असता तर एक जण येडगळ म्हणला पाण्याची कमी नसती राहिली. पण अरे नालायका, समुद्र गोड झाल्यावर पाऊस पडला नसता रे. शारोदक भय सकल सुधा यत् प्रजन्यति जायन्ते तेजो कांतिन दिवाकरो निशापति भय जायन्ते यत् संक्रमे जायन्ते न यत् जायन्ते शितो भया उष्णोदक भय सकल सुदे वायुर्वेगं स्ततेवचं प्रजन्यस्तुं सकल सुदाना प्रजन्यस्तुं सकल सुदाना प्रजन्यस्तुं सकल सुदाना. मी 6वीला असताना संत जनार्दन विद्यालयामध्ये आम्हाला विज्ञान शिकवायला देशपांडे सर होते. ते मला म्हणायचे, बाळा, उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होती आणि ती वाफ आकाशातल्या ढगांना खेटली की पाऊस पडत असतो. आणि हे सागर जर गोड असता तर बाष्पीभवन झालं नसतं त्याचं. त्या पाण्यानं पाऊस पडत नसतो. यत् प्रजन्यति जायन्ते. नंतर इकडे आल्यावर कळालं, गुरुजींनी 6वीला असताना सांगितलं, पण 10,000 वर्षापूर्वी माझ्या संतांनी पुराणात लिहून ठेवलंय. समुद्र गोडा होणं चुकीची गोष्ट आहे. चला, आणि स्वर्गाला जर पायऱ्या केल्या असत्या तर पाणी न टाकून जे पेतेत का ते आधीवरी गेले असते. बाळ्यावरी चढतानाच एक जणांना कष्टावडा असता, गिरगावकर थांबा आम्हाला जाऊ द्या. आणि महाराज यायला सुरुवात झाल्यावर वरच्यांनी सांगितलं असतं तुझ्या संपल्यात, तुम्ही आता इकडंच वताडायनं फिरा. ही सुद्धा कल्पना चुकीची होती, चुकीची होती. एवढा कल्पना रंगवणारा रावण. भक्तीचं टोक जर बघायचं केलं तर शिवजीला प्रसन्न केलं. किती प्रसन्न केलं सांगू तुम्हाला. येने प्रसन्नस्तु जायो पंचाननम गिरिजा सांगेन दातृत्वम. गिरिजा म्हणजे पार्वती. सांगेन दातृत्वम. इतकं भक्तीचं टोक. पत्नी मागितली देऊन टाकली न. पण पोरग हुशार होतो गणपती बाप्पा, आईला सोडिलं. इतका भक्तीत श्रेष्ठ. तरी करमे रावण क्षय पावला. किती मोठा रावण लक्षात आलं. हे उग मोजकं सांगितलं तिळभर. रावण सांगायला किमान 1.5 वर्ष लागते माझ्यासारख्या येडपटाला. विद्वान माणसं 10-10 वर्ष सांगतील, रोज 2 तास. माझ्यासारखं येडपट 1.5 वर्ष सांगल. विद्वान किती वर्ष सांगतील. एवढा मोठा रावण. किती मोठ्या सीताई साहेब, किती मोठे राजा दशरथ, किती मोठे प्रभू रामचंद्र. पण कर्माच्या रेषेनुसार एका तिळा इतकं बाजूला सरकता आलं नाही. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, प्रारब्ध क्रियमान
झालं या लोकांना कर्म. ज्या मालकापाशी कीर्तन सप्ताह आहे ना, त्या मालकाची एक परिस्थिती आहे का. 4 रावणापैकी एका रावणानं प्रभू रामचंद्राचं हरण केलं. कर्म सांगायलो, कर्म नाही चुकत, नाही चुकत. हरण केलं आणि मग पहाटे भगवान प्रभू रामचंद्राला त्या नालायक रावणासोबत युद्ध करावं लागलं. पंढरपुरातल्या मालकाला, विष्णूचाच अवतार, युद्ध करावं लागलं. इतकं युद्ध तुंबळ झालं दोघातच. तो रावण प्रभू रामचंद्राला मारित होता आणि प्रभू रामचंद्र त्याला मारित होते. पण भानगडी एक झाली सज्जनांनो, प्रभू रामचंद्राने बाण मारला की त्याच्या अंगातून रक्त पडत होतं आणि जितकी थेंब पडली तितकी रावण तयार होत होते. ते 10 तोंडाचा सांग ना बरं मी. दुसरा 4 रावण होते, 4 त्याच्यापैकी एक. घरी गेल्या बघा मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला, असं हिचकायचं नुसतं. तुम्ही एरवी कसं हिचकीतात असं असं असं, तसं हे पण हिचकान घरी गेल्या. वेळ भेटल्यावर भेटा, काम बंद करून नका करू. मारावं तर जास्त तयार व्हाले आणि नाही मारावं तर बेटा आपल्याला मारायले. संकट येऊ घामाघूम झाले. माणूस संकटात कोणाला हाक मारतं माहितीये का, अशी ठेस लागावा. आई ग काय म्हणते मास, आई ग मेवणीचं नाव घेत नाही. मी नाही म्हणायचो बरं का. आदरणीय पूजनीय कोठाळकर दादा म्हणायचे, साहेबराव महाराज कोठाळकर. आपली पात्रता पण नाही ते म्हणण्याची. मोठा काटा मोड्या काय म्हणतंय, आई ग बाई ग आई ग इतकंच म्हणतंय. आणि डोळ्याला पाहत असताना दृश्याच्या पलीकडचं चरित्र ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला तोंडातून शब्द पडतो, बापरे बापरे हा शब्द पडत असतो. आणि ज्या वेळेला अतिसंकटाचं टोक येत असतं त्यावेळेला आपल्या कल्याण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आठवत असतं. मग तो आपला कुलगुरू असेल, आपला टोकाचा एखादा फार जवळचा हितेशी असेल. माझ्या विटेवरच्या मालकाला एकाच व्यक्तीचं नाव आठवलं, मारुतीराय. हे पवनसुता, इतकं तोंडातून पडणं उडी हाणणं सगळं झाली. जी मालक डोळे भरून आले प्रभू रामचंद्राचे. हनुमंता, अयोध्येचा कारभार कसा सांभाळायचा, कशी वाट लावायची, तू बुद्धिमत्तान वरिष्ठम, तुला कसं ठरवायचं ठरव बाळा. आता मी वाचत नाही. मारुतीराय म्हणजे तुम्ही आणि कोणाला बोलायले, एका चिरंजीवाला मारुतीला बोलायले तुम्ही. मालकानं सांगितलं, अरे मी तुलाच बोलायलो राजा, हे वाचू देत नाही रे मला. हाना माझ्या देखता. काय हाणायचे त्याला, एक बाण मारला आणि जितक्या चिळकंड्या पडल्या त्या रक्ताच्या थेंबातून पुन्हा तयार व्हालीत. आणि नाही हाणावं तर ते मला हाणतंय. मारुतीराय म्हणले, मालक एक सांगू का, हा किती नालायक आहे. ब्रह्मदेवाला विचारलं तर याचा नालायकपणा मोजायला तराजू नव्हतं. पण नालायक जर पंढरपुरातल्याच्या हातानं मरत नसल तर एक समजायचं, त्याची बायको पतिव्रत आहे. बायको पतिव्रत आहे. पंढरपुरातल्या मालकाला बऱ्याच नालायक मारत असताना त्यांच्या बायकांची अडचण आली. तुम्हाला एक सांगू का, पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात रावण कधीच मरत नव्हता. माना नका मानू काय घेणे मला त्याच्याशी, मी वाचून सांगायलो तुम्हाला. रावण एकदाही प्रभू रामचंद्राच्या हातानं सरळ सरळ मरत नव्हता. पंढरपुरातल्या मालकाला 2 लोक भायकावं लागले, एक त्याची बहीण आणि एक त्याचा सख्खा भाऊ. त्या तुटक्या नाकाचीच्या, तुटलेल्या नाकाची होती ना ती, तिच्या डोक्यातला स्क्रू ढिला केला, जरा ढिला केला स्क्रू, आणि स्क्रू ढिला झाल्यावर ती दादाला म्हणली, दादा मला एक वहिनी आण. तेव्हापासून या लहान लहान लेकरायला ते गाणं शिकिते, दादा मला एक. काय रे सुदर्शन, असं असतोय. गुदगुल्या होत्यात तुला बी. भंग केला रावणाचा आणि बिभीषण फोडा. म्हणून बिभीषणाला माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं मूर्ख पदवी दिली. आपण नाही म्हणायचं बरं, पण
मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. मालकांचं वाक्य. आपली पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणायची. का? कारण आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रतीचं भजन बिभीषण करत होता. वा वा. कारण सांगू तुम्हाला, इथं बसलेल्या कोण्याच माणसानं पेटलेला अग्नी भजनानं इजवायचा, मी मरूस तर त्याच्या बुटालाच पालिश करीन, नाही तर त्याच्या बुटाचं मंदिर बांधीन. पण बिभीषणानं घर जळूच दिलं नाही. प्रतापे सबळ नामाजिया तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ. प्रतापे सबळ नामाजिया. अख्खी लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळालं नाही. हा पुरावा ओरिजिनल शपथ पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. एकट्या घर बिभीषणाचं घर जळालं नाही. का? तो भजन करत होता. आपलं भजन तितकं पावरबाज नाही म्हणून आपण बिभीषणाला नाव ठेवणं चुकीचं आहे. तो मालकांचा पुरा आहे, त्यांचा अधिकार आहे, अधिकार आहे त्यांचा. असो, रावणाची मंदोदरी सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. तिथं 5 पतिव्रतेच्या यादीत आहे. कोणत्या कोणत्या होत्या 5? सीता, अहिल्या, तारा, द्रौपदी, मंदोदरी. या 5 पतिव्रता. याच्यातल्या मुख्य 34 नायिका होत्या. हे कॉलेज मधले पुढचं त्याच्यातली एक सांगतो आता. त्या 34च्या यादीमध्ये सावित्री आली. पारनिरोर कंकणो भय जायते न दक्षिणाधिपती. ही दक्षिण दिशा आहे ना. पारनिरोर कंकणो जायते दक्षिणाधिपत्यम तेजो भय कांती दिवाकरम ममम ललाट प्रपलचम दातृत्वम देहिमा. हातातल्या बांगड्या दाखिल्या. त्या बांगड्याच्या तेजानं डोळे दिपले आणि ते म्हणला काय देऊ? मा नवरा नेलास ते वापस कर. आणि आणलाबाईनं यमाच्या दाढातून सत्यवान वापस. आणि त्यानं वापस दिल्या. मग आरती पेटिली आणि दोघांनं दक्षिणेकडे तोंड करून आरती गायली. आरती यमराजा बंधू सहेश नदी जा सोडवे पती माझा दक्षिणेचे राज्य तुला देवा कुमकुम दान ओ संगा मागते रे. याच्यातला एक मुख्य शब्द बंधू सहेश नदी जा. मग भाऊ मानलं. सामान्य ताकद आहे. त्या 34 मुख्य नायिकापैकी ती एक आहे. पुढे पुन्हा सांगणार आहे मी जेवढा वेळ भेटन. माझं मत आहे दुपार झाली की बैल सोडे पाहिजे. चालेल. आणि कीर्तनकारानं 2 तास झालं की आपलं जे इठेल केलं पाहिजे. माणसं बेजार नाही केलं. हो ना. आपल्या टायमात चौकटीत लांबवायचं नाही. मारुतीराजांनी सांगितलं आईसाहेब अधिकारी आता. तर प्रभू रामचंद्र म्हणले आईसाहेब कोणाला म्हणायला? ह्या नालायकाच्या बायको. तो भगवान म्हणले नालायकाच्या बायकोला आईसाहेब? ते म्हणले मी संन्यासी आहे. मी कामाला इस्तू लावला, वासनेला इस्तू लावला. जगातली जी स्त्री दिसन मी तिला अंजनी सारखंच मानीन. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं साधू, हो याला म्हणायचं पारमार्थिक. आईसाहेब आहेत. मी नाही वाचत, काळजी करू नका. मारुतीराय गेले आणि चंद्रसेनेच्या दारात लोटांगण घातलं. केवढा मोठा संन्यासी, फार मोठा संन्यासी दादा, इतका मोठा संन्यासी. असा संन्यासी होणे नाही. 19 संन्याशीपैकी 1 नंबरचा संन्यासी. लोटांगण घातलं. दाशीनं सांगितलं मालकीनबाई. कोणीतरी लोटांगण घातलं, पाहिलं, तेज बघितलं. त्या बाईनं सूर्याकडे बघितलं तर सूर्याचं तेज लाजत होतं. इतकं मारुतीरायचं तेज होतं. पहाटच गिळायला गेलं तर आता उद्याच्या 6 तारखेला अभंग म्हणावंच लागते. ते येणाऱ्या 6/3लाच ना, 3ऱ्या महिन्यातल्या 6 तारखेला सकाळी. का नाही भेटणार तो? मग बाईच्या लक्षात आलं जनलोटांगण घातलं तो साधा नाही. बाईनं प्रणाम केला. ती बाई फार अधिकारी होती. कळून तुम्हाला किती अधिकारी होती तर 34 नायिकेपैकी एक होती.
याच्या पलीकडे सांगू का, या 5 पतिव्रतेपेक्षा एक काकण शिल्लक होती. ती काय मही चुलती नव्हती, मही कोणी पाहुणी नव्हती. पुराण सांगते म्हणून बाळू सांगतोय, म्हणून नाही. एखाद्याने विचारलं तर आपल्याला त्याला बोलायची ताकद आहे. ताकद म्हणजे आपण वाचिलं याच्याकरता. हो, लोटंगण घातलं. कोण आपण? मी मारुती. कोण मारुती? भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त, रामभक्त, हनुमान, अंजनी सुतूच. हो मीच. बाईनं भाषाच बदलली. तुम्ही मारुती आहेत? लोटंगण घातलं. हे पवनसुता, एक करताल? तुमचे मालक माझ्या दर्शनाकरता घरी येतील का? तुमच्या मालकाचं, मला चुकून बोललो, तुमच्या मालकाचं मला दर्शन घ्यायचंय, ते आमच्या घरी येतील का? मारुतीराय म्हणले, वाचले तर येतील. वाचले तर येतील. अरे हनुमंता, तुझ्यासारखा बलशाली, बुद्धिमतान, वरिष्ठ, बलाची देवता, एवढा मोठा भक्त त्यांचा असताना, आणि ते जगाचे मालक आहेत, त्यांना कोण मारीन? तो आज मालक मारायला आहे. नाही, दर्शनाला आणशील का? आणतो म्हणे, पण वाचले पाहिजे. एक काम कर म्हणे, आमच्या मालकाचं रक्त पडल्याच्या नंतर दुसरे मालक तयार होते, तर तू काय कर, 10-15 मिनिटाकरता त्या पर्वताच्या गुंफेला एक दार आहे, तिथं अमृताचा कलश आहे, त्याच्यातलं अमृत भुंगे नेऊन तिकडं टाकतात. माझे मालक शिल्लक तयार होते, तोपर्यंत ते भुंगे तिथं आडव. इतकंच सांगितलं बाई ना. भुंगे काय कर, आडव. आणि मग माझे मालक थोडे मूर्छेनं येऊन पडतील, आणि प्रभू रामचंद्र मेलं म्हणून सोडून देते. ते इकडे येतील, मी त्यांचं दर्शन घेईन, आणि प्रभू रामचंद्र गेल्यावर मी पुन्हा कप भरून अमृत आणीन, त्याच्या अंगावर टाकीन, पुन्हा जिथं करीन. ती बाई चंद्रसेना आहे, तिचं नाव आहे चंद्रसेना. पुढची ताकद ऐका तिची, ऐका ताकद, ऐका तिची. हो, जास्त करून तुम्ही ऐका. तुम्ही ऐका जास्त करून. मारुतीरायला सांगितलं होतं त्याला आडेव. काय केलं या पठ्ठ्यानं माहिती? हाणलेच. हाणला का काठी होती का काय? आईसाहेब होत्याच शेपटी. आईसाहेब चपक्यातच भुंगा खलास. काही ठराविक भुंगे राहिले, लफ 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 कापू लागले असे ते. हो, अरे बापरे म्हणले, काय प्रणाम. मारुतीराय म्हणले, बेटे हो, हरामखोराला जिवंत करता आणि जगाच्या मालकाला त्रास देता, भडव्या होत, वाचूच देत नाही तुम्हाला. ते काय असं लुचे पिचे होते का काय? थांबन, मी आता कष्टा घालतो आणि येतो. गेलं तर उरकते. मारुतीराय होते. भोंगे म्हणले, आमचा वंश संपू नका. भोंग्याच्या जाती 14. तुम्हाला एक भोंगे माहीत असते, गोळे करणार. अण्णा तुम्हाला काय माहित? गोळे करणार भुंगे. भुंग्याच्या जाती 14. माझ्या शिक्षणाच्या काळात एक कविता वाचली मी. एक चांगलं सुभाषित होतं ते कालिदास. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयाशी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. 14 जातीपैकी एक भुंग्याची जाते, ती फक्त फुलाचा मकरंदच खाती, दुसरं काही खाऊ शकत नाही. पण तो भुंगा कमळाच्या झाडावर सूर्योदय झाल्यावर बसतो, कारण कमळ सूर्योदय झाल्यावर उमलते. कमळाच्या विशिष्ट प्रकारच्या जातींचं मला नाव माहीत आहे, पण अजून काही जाती आहेत तिथपर्यंत मी पोचलो नाही. मला फक्त 9 जाती माहीत झाल्यात. त्याच्यापैकी 8 जाती वरी तोंड करून उमलतात मला माहीत झालेल्यापैकी, आणि एकच अशी कमळाची जात आहे, विरोधात आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर उमलतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळला की मिटतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळल्याच्या नंतर रात्री उमलतात आणि खालतोंड करून उमलतात ते ब्रह्मकमळे. त्याचं तोंड वरी नसता, खाली तोंड आहे त्याचं ब्रह्मकमळाचं. चला मग सूर्य मावळला की कमळाचे पाते असे मिटतात.
चांगल्या लाकडाला भोंगा लागूच नाही आणि एकदा का भोंगा लागला तुम्ही काही करा कवाडाचं पीठच नाही कष्टाचा